याच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर किल्ले रायगडावर शिवचैतन्य सोहळा पार पडतोय आणि या शिवचैतन्य सोहळ्यामध्ये आपण बघितलात तर किल्ले रायगडावर गडपूजन असेल, त्याच्यानंतर जगदीश्वर मंदिरातील पूजन असेल, त्याच्यानंतर इतर किल्ले रायगडावर आजूबाजूला असणाऱ्या परिसरातील या भागांमध्ये या समितीकडनं गडांचं पूजन होणार आहे। आपण बघितलात तर शिवराज्याभिषेक शिवचैतन्य सोहळा या पार्श्वभूमीवर आज किल्ले रायगडावर मशाली आणि पंत्या देखील लावल्या जाणार आहेत आणि हा संपूर्ण सोहळा आपण किल्ले रायगडावर जाऊन अनुभवणार आहोत। तर चला मग आपण किल्ले रायगडावर ही कशा पद्धतीने तयारी सुरू आहे त्याचा संपूर्ण हा सोहळा आहे तो अनुभवणार आहोत। शिवराज्याभिषेक सेवा समितीच्या या माध्यमातून किल्ले रायगडावर आज संपूर्ण किल्ले रायगडावर मशाल आणि पंत्या लावून या किल्ले रायगडाला उजाळून ही जी समिती आहे ती काढणार आहे आणि त्यामुळं संपूर्ण किल्ले रायगडावर सध्या सजावट सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। या शिवराज्याभिषेक सेवा समितीचे सदस्य आपल्यासोबत आहेत। कशी तयारी आहे किल्ले रायगडावर, सध्या फुलांची आरास कुठे कुठे सुरू आहे आणि संध्याकाळी कशा पद्धतीनं पालखी सोहळा असणार आहे, कोणकोणत्या गड किल्ल्यांवरच्या ज्या भागांमध्ये पूजन होणार आहे ते सविस्तर जाणून घेऊयात। काय सांगाल, शिवराज्याभिषेक सेवा समिती किती वर्ष काम करते आणि सध्या गडावर कशा पद्धतीनं हा सगळा सोहळा आहे दिवाळीच्या मुहूर्तावर होणार आहे? गेले 30 वर्ष झालं शिवराज्याभिषेक समिती राज्याभिषेक हा या किल्ले रायगडवरती समिती करते आणि त्याच निमित्ताने आपला राजांचा राजगड तसा दिव्याने उजळून निघतो, तसा रायगड उजळून निघावा हे सुनील पवारांच्या ध्यानीमनी आल्यानंतर सुनील पवारांनी या गोष्टीची सुरुवात केली आणि गेले 13 वर्ष झाले या गोष्टीची सुरुवात झाली। आता वाडेश्वर मंदिर आहे, तसंच जगदीश्वर मंदिर, शिरकाई मंदिर, महादरवाजा, भवानी टोक म्हणजे किल्ल्याचे जेवढे प्रमुख भाग आहेत त्या प्रमुख भागांवरती शिवराज्याभिषेक समितीची टीम डिवाईड करून आपण त्या गोष्टी तिथे पटवलेल्या आहेत। त्याच्यामध्ये सदर असेल किंवा समाधी असतील ह्या गोष्टी पण तिथे दीपोत्सव साजरा होणार आहे। त्यानंतर जेवढा राज्याभिषेकला वर्ष झाले महाराजांच्या तेवढ्या वर्षाची आपण ज्योत दरवर्षी आपण इथे रायगडवरती मशाल उत्सव घेतो आपण रात्रीचा। त्यानंतर ढोल ताशांच्या नगरात आपण नगरखान्यात ढोल ताशांच्या आगमनाने महाराजांची पालखी घेऊन येतो आणि त्याच्यानंतर तिथं महाराजांच्या सदरेवरती महाराजांना दीपोत्सव देऊन आपण पुढे सुरुवात करत असतो नेहमी। तर आपण आता व्याडेश्वर मंदिरानंतर किल्ले रायगडावरच्या शिरकाई देवीच्या मंदिराजवळ आपण पोहोचलोय। खास करून आपण बघितलं तर शिवराज्याभिषेक सेवा समिती मधील हे जे काही सदस्य असतील त्या सदस्यांमधून काही तरुणी देखील या उत्सवामध्ये सहभाग घेत असतात। यंदाचा या शिरकाई देवी मंदिरामध्ये शिरकाई देवीला साडी पेहराव आणि या मंदिरासमोरची रांगोळी किंवा इतर होळीच्या मालावर असणारा रांगोळीचा संपूर्ण जो दिनक्रम असणार आहे तो श्रुतिका सावंत या तरुणीकडे असणार आहे। आपल्यासोबत श्रुतिका आहे। श्रुतिका, काय सांगशील, किती वर्ष या कामामध्ये तू सहभागी होतेस आणि यंदा दीपोत्सवाच्या शुभारंभालाच या ठिकाणी तुमची समिती दाखल झालेली आहे, कशा पद्धतीने हा नियोजन असणार आहे? मागील 4 ते 5 वर्ष मी या कार्यक्रमात सहभागी झाली आहे। 2017ला मी सर्वात मोठी रांगोळी काढली होती होळीच्या माळावरती, 30 फुटांची रांगोळी होती। तेव्हापासून महाराजांसाठी एक मानवंदना मला द्यायची होती आणि म्हणून ते स्वप्न माझं समितीने पूर्ण केलं। मी त्यांना बोलली की मला महाराजांच्या शिवचैतन्य सोहळ्यानिमित्त महाराजांची इथे रांगोळी काढायची आहे, त्याच्यामुळे त्यांनी मला तो मान दिला आणि आज त्यांनी मला शिरकाई देवीला साडी नेसवण्याचा आणि तिच्या मंदिराच्या सजावटीचा मान दिला आहे। त्याच्याबद्दल मी त्यांचे खरंच मनापासून आभारी आहे, कारण हा खूप मोठा मान आहे। दिवाळीचा पहिला दिवा आज आपण महाराजांच्या चरणी लावणार आहोत, पण महाराजांच्या चरणी लावायच्या आधी या देवीचा मान आहे आणि तो आम्ही आज देणार आहोत। त्याच्याबद्दल समितीचे देखील आभार आणि माझ्यासोबत माझी संपूर्ण टीमसुद्धा आहे याच्यासोबत। त्याच्यामुळे तुम्ही पाहालच आज अजून आम्ही सदरेवरती सुद्धा मोठी सजावट करणार आहे। किल्ले रायगडावर दीपोत्सवाला आता सुरुवात झालेली आहे। शिरकाई देवीच्या कळसावर कंदील बांधून आणि या ठिकाणी पूजाविधी पार पडलेली आहे। यानंतर आता देवीचा जागर आणि देवीचा गोंधळ घालून या ठिकाणी हे जे शिवभक्त आहेत किंवा शिवराज्याभिषेक सेवा समितीचे सदस्य आहेत ते आता या ठिकाणी आरती करताना पाहायला मिळतात आणि या आरतीमध्ये मोठ्या संख्येनं या सेवा समितीचे सदस्य आणि गड किल्ले पाहण्यासाठी आलेले भाविक आहेत ते सहभागी झालेत आणि त्यामुळं संपूर्ण हा परिसर आहे
तो गजबजून गेलेला आहे। संपूर्ण जे भाविक आहेत ते आरतीमध्ये तल्लीन झालेले आहेत। राजपुरोहित प्रकाश स्वामी जंगम यांच्या मार्फत हा संपूर्ण पूजाविधीचा सोहळा पार पडतोय आणि त्यामुळं संपूर्ण परिसरामध्ये नवचैतन्य प्राप्त झालेलं आहे। थोड्याच वेळात छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी आहे ती याच मार्गाने प्रस्थान करेल आणि थेट होळीच्या मालावर त्या ठिकाणी पोहोचणार आहे आणि त्यानंतर महाराजांच्या पालखीचा जयघोष मोठ्या जंगी ढोल ताशांच्या पथकामध्ये स्वागत होणार आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिकं दाखवली जाणार आहेत। त्याच्यानंतर थेट महाराजांची पालखी आहे ती राजसदरेकडे प्रस्थान होणार आहे आणि त्यानंतरच संपूर्ण शिवराज्याभिषेक सोहळा ज्या ठिकाणी पार पडला त्या राजसदरेवर ज्याप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळ्याला आतापर्यंत जेवढी वर्ष पूर्ण झालेली आहेत तेवढ्या संख्येच्या मशाली आहेत त्या पेटवणार आहेत आणि त्यामुळं संपूर्ण गड किल्ला आहे तो उजळून निघणार आहे। आपण बघितलं तर हे गड किल्ले अंधारात राहू नये यासाठी ही समिती गेल्या अनेक वर्षांपासून या गड किल्ल्यांवर या पणत्या आणि मशाली पेटवून ही संपूर्ण दिवाळी आहे ती साजरी करते। यंदा देखील मोठ्या संख्येनं या सेवा समितीचे सदस्य आहेत ते गडावर दाखल झालेत आणि खऱ्या अर्थानं ही दिवाळी आहे ती आता सुरू झालेली आहे। थोड्याच वेळात मशाली पेटवून संपूर्ण हा गड किल्ला आहे तो उजळून निघताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपण बघितलं तर शिरकाई देवीच्या मंदिरामध्ये जी पूजाविधी पार पडली आणि त्या पूजाविधी झाल्यानंतर आता या समितीचे सदस्य आहेत ते हातात पेटती मशाल घेऊन राजसदरेकडे निघालेले आहेत आणि अक्षरशः ढोल ताशे पथक वाजवत छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी घेऊन हे सदस्य आहेत ते राजसदरेकडे निघालेले आहेत आणि या मशाल रॅलीमध्ये असंख्य जे सदस्य आहेत किंवा शिवभक्त आहेत ते सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळं संपूर्ण किल्ले रायगड आहे ते मशालीमध्ये उजळून निघालेलं आहे आणि एक नवचैतन्य प्राप्त झाले। किल्ले रायगडावरची ही दीपावली आपण बघतोय। थोड्याच वेळात छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी आहे ती राजसदरेकडे पोहोचेल आणि त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात मशाली पेटवून ही दीपावली साजरी होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी आहे ती या मशाल रॅलीमध्ये सहभागी होणार आहे आणि या मशाल रॅलीमध्ये शेकडो या समितीचे सदस्य आहेत ते सहभागी झालेले आहेत आणि त्यानंतर आता या प्रत्येक समिती सदस्यांच्या हातांमध्ये ही पेटती मशाल आहे ती पाहायला मिळते आणि ही मशाल घेऊन आता होळीचा माल आणि राजसदरेकडचा हा जो मार्ग आहे तो या सदस्यांकडनं आता ते प्रस्थान करणार आहेत। शिवाजी महाराजांची पालखी घेऊन आता राजसदरेकडे निघालेली आहे। आपण बघितलं तर नगरखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर
हे सगळे समितीचे सदस्य आहेत ते पालखी घेऊन आता दाखल झालेले आहेत. थोड्याच वेळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. त्या राजसदरेसमोर जेवढी शिवराज्याभिषेक सोहळ्याला वर्ष झालेली आहेत तेवढ्या मशाली आहेत ते पेटवून आता हे जे समितीचे सदस्य आहेत ते ही दिवाळी साजरी करणार आहेत. आणि यात पहिला जो दिवाळीचा दिवा आहे तो छत्रपतींच्या चरणी लावा ही संकल्पना घेऊन निघालेली ही जी समिती आहे ती गेल्या 33 वर्षापासून किल्ले रायगडावर ही आगळी वेगळी दीपावली साजरी करते. यंदा देखील या समितीनं ही दिवाळी सुरू केलेली आहे आणि हे सगळे मावळे आहेत, हे समितीचे सदस्य आहेत ते आता राजसदरेकडे ही दीपावली आहे ती साजरी करण्यासाठी निघालेले आहेत. खरं तर आपण दीपावलीचा पहिला दिवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी लावा ही संकल्पना घेऊन निघालेली ही समिती गेल्या अनेक वर्षापासून किल्ले रायगडावर दीपावली साजरी करते. यंदा देखील शिवराज्याभिषेक सोहळ्याला जेवढी वर्ष झालीत तेवढ्या मशाली पेटवून या समितीच्या सदस्यांना किल्ले रायगडावर ही दीपावली साजरी केली. दुसरीकडे या समितीनं सरकारकडे एक विशिष्ट मागणी ठेवली की ज्या पद्धतीनं दीपावलीमध्ये सरकारी कार्यालय विद्युत रोषणाईनं न्हावून निघतात त्याच स्वरूपात हाच किल्ले रायगड देखील विद्युत रोषणाईनं आम्हाला पाहायला मिळावा अशी संकल्पना आणि मागणी सरकारकडे या समितीने ठेवली आहे. त्यामुळे सरकार या येणाऱ्या आगामी काळातल्या दीपावलीमध्ये या किल्ले रायगडाचा विशेष मुद्दा लक्षात घेऊन विद्युत रोषणाई करेल का हा देखील मुद्दा उपस्थित राहतोय आणि त्यामुळं सर्वांच्या नजरा आहेत किंवा सर्वांचं लक्ष आहे ते सरकारच्या निर्णयाकडे राहतील. गणेश मापरळकर, ABP माझा, रायगड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.